दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर शरद पवारांनी मोठं विधान केले। शरद पवारांच्या विधानाला जयंत पाटलांनी दुजोरा दिलाय। अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्या होत्या। 12 तारखेला अजित पवार एकत्रीकरणाची घोषणा करणार होते असं खुद्द शरद पवारांनी म्हटलंय। तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र थेट बोलणं यावर टाळतायत। पाहूयात। एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाने अपघात त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत। चर्चा झाली होती का? 100% झाली होती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मागील 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती असा दावा शरद पवारांनी केला। कारण मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं हालचाली सुरू होत्या। नगर परिषदेत काही ठिकाणी तर महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर म्हणजेच 12 फेब्रुवारीला अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते असंही यावेळेला शरद पवार यांनी म्हटलंय। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाने अपघात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये 4 महिन्यांपासून बोलणी सुरू होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चेत खंड पडल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। तर दुसरीकडे जयंत पाटलांनी देखील शरद पवार यांच्या विधानाला दुजोरा दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केले। दुर्दैवाने या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं। अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते। अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती। जवळपास 4 वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे। त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत। एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक दिसत आहेत, तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र यावर बोलणं टाळतायत। चर्चा झाली होती का? 100% झाली होती। जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, आमच्या बरोबर सुप्रियाताई होत्या, मी हर्षवर्धन पाटील वगैरे, आम्ही बरेच नेते मंडळ होते, रोहित पवार वगैरे। पहिली जयंत पाटलांबरोबर चर्चा 2-3 झाल्या, नंतर आल्या। हे आत्ताच नाही, हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला। त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती, परंतु काही अडथळे आले असतील। त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीनंतर लगेच घेतली। त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं। आता विलिनीकरण कुठलं झालेलं नाही आहे। विलिनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते। दादांच्या मनात असेल तर ते आत्तापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही। अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा खुद्द पवारांसह अनेक नेत्यांनी केला। दरम्यान यानंतर अजितदादांसोबत झालेल्या बैठकीचा जुना व्हिडिओ देखील समोर आलाय। मात्र या बैठकीचा व्हिडिओ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भातला असल्याचं तटकर यांनी म्हटलंय। एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे
त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं, त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. पालिका निवडणुकीत एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते भाजपसोबत जाणार की विरोधात बसणार हा देखील एक प्रश्न होता. मात्र त्यावरही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. भाजपसोबत जाण्याचा संबंध काय असा सवाल पवारांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजपबरोबर जाणार होता का? भाजपचा काही संबंध? दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नाही. अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी दाट शक्यता होती. पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सूत्र शरद पवारांकडे जाणार अशी देखील चर्चा होती. मात्र अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर डाव उलटला. सुनेत्र पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादीची सूत्र देखील त्यांच्याच हातात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विलिनीकरणावर तुर्तास तरी पूर्णविराम लागला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.